नमस्कार दोस्तों, बिजी ट्यूटोरियल में आप सभी का स्वागत है। चुकीचं बोललो का मी? चुकीचं नाही बोलत, पण तुम्ही म्हणताय की गेला बघा, तुमच्याकडे आयडी आहे, तुम्हाला आयडी तुम्ही दाखवलंच नाही. दाखवलं फक्त बोलताय आहे म्हणून ॲप ओपन दाखवलं नाही. काय दुसरी गोष्ट DRA केलं सगळं लोकेशन माझ्या त्याच्याशी मला ते काही समजणार नाही आणि मला काही त्याचा उपयोग नाही. मला फक्त तुमचा आयडी पाहिजे. तुम्ही कीनोटमधनं आलेला आहात, RBLसाठी आलेला आहात, त्याची माहिती पाहिजे. तुम्हाला ऑथोराईज केलं आहे, ठीक आहे. मला मेसेज आला त्यामुळं ऑथोरायझेशन लेटर तुम्ही नाही दाखवलं तरी चालेल, कारण मला ऑलरेडी बँकेने इन्फॉर्म केलेलं आहे. पण जर मी 15 दिवस कॉन्टॅक्टमध्ये नसेल, व्हिडिओ करताय काय फायदा व्हिडिओ करून? तुम्हाला काय त्रास आहे का? माझा आयडी माझा जॉब जाईल ना साहेब, तुम्ही विचार करा ना जरा. तुम्ही आवाज वाढवताय, तुम्हीच बोलता मग तुम्ही रॉंग केलं तर जाऊन जाणारच ना. तुम्ही रॉंग का करताय? मग तुम्ही लिगली राहा ना. लिगली मध्ये माझा आयडी जॉब घालवायशिवाय तुम्ही डायरेक्ट बँकेमध्ये जाऊन तुम्ही डायरेक्ट कंप्लेंट करा की नोटच्या नावाने. नाही, बँकेलाच करणार आहे, किनोटच्या नावानेच करणार आहे. माझ्या दारात कोण उभं आहे? माझ्या दारात कोण उभं आहे? मी आलोय तुम्हाला माझ्या दारात कोण उभं आहे? किनोट उभं आहे. तुम्हाला आले तुम्ही RBL आणि किनोटच्या वतीने तुम्ही उभे आहात. हां बरोबर सर. मग मी कुणाचा आयडी आणि कुणाचा व्हिडिओ बघणार? किनोटचा बघणार माझा जो नोकरी खायची बघताय सर. नाही. मला कोणाचा जॉब द्यायचा नाही. तुम्ही माझी हॅरेसमेंट करताय. माझं पेमेंट स्वतः करताय. बँक म्हणते की तुमच्याकडे पैसे ना, तुम्ही कसं केलं पेमेंट? मी तर केलंच नाही आहे. माझं पेमेंट तुम्ही स्वतः करताय. माझ्याकडे पैसे कुठल्याच बँकेचे द्यायचे नाहीत. RBLचे 2 कार्ड आहेत. एका कार्डचं तुम्ही केलं, दुसरं जाईल. दुसरं काही असं ना, RBLचे 2 कार्ड आहेत. एकाचं तुम्ही केलं, दुसरं NPA कार्डवरतीच लोन आहे ना, म्हणजे कार्डचंच आहे ना पेमेंट. कार्डवरती लोन मारले. हां, मग तुम्ही केलं, दुसरं तर NPA झालं. काय फायदा त्याचा? माझा काय उपयोग आहे? मला काय तुम्ही केलं? करायचं होतं सगळं करायचं ना तुम्ही. एक EMI का करताय? तुम्हाला जर एवढीच मेहरबानी माझ्यावर करायची तर सगळंच करा ना. तुम्ही येऊन इथं आवाज वाढवताय तुमचा मी आयडी का घेतोय म्हणून. अरे आयडी माझा अधिकार आहे घेण्याचा. तुम्ही तुम्ही DRAचे सगळे रूल तोडताय. तुम्ही 24 तास अगोदर मला कॉल केलाय, अजूनही कॉल नाही केला. तुमचा नंबर मला माहीत नाही. मी येतोय व्हिजिटला म्हणून सांगितलं नाही. तुम्ही 15 दिवस. नंबर कशासाठी असतो? इन्फॉर्म मला कन्फर्म करण्यासाठी. तोच व्यक्ती माझ्याकडे आलाय का नाही. मला मेसेजमध्ये आलाय तो नंबर मला माहिती आहे. तुमचा नंबर मला माहिती आहे का? तुम्हीच व्यक्ती आहात का दुसरे कोण आहात? नाव आलंच ना त्यामध्ये सर, कोणाच्या आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, 15 दिवस जर मी कॉन्टॅक्टमध्ये आहे तुमच्या एजन्सीच्या, तर एजन्सीने व्हिजिट कसं केलं? 15 दिवस जर कॉन्टॅक्टमध्ये नसेल कस्टमर तर व्हिजिट करते. आता तुम्ही जर म्हणाल की एजन्सीने कॉलच नाही केले किंवा मी कॉन्टॅक्टमध्ये नसेल तर रेकॉर्डिंग ऐकवेल. आणि जर माझ्याकडे कॉल आले तर रेकॉर्डिंग भेटणार. एजन्सीने कॉलच नसेल केला तर गोष्ट वेगळी आहे. आणि ऑलरेडी मी त्यांनाही सांगितले माझ्याकडे सध्या नाही आहे, मी सध्या घरी आहे, हेल्थ खराब आहे. बँकेला मेल गेलेला आहे. अजून काय पाहिजे? सगळे डॉक्युमेंट पाठवलेत. हेल्थ इश्यूचे सगळे डॉक्युमेंट पाठवले. जॉबला नाही, घरी बसलो मी आहे ना. घरी तुम्हाला घरीच भेटलो ना. आता मी जर समजा तुम्ही इन्फॉर्म न करता आला, मी घरी नसता आला तर तुम्ही काय केलं असतं? घरच्यांना त्रास देऊन गेला असतात ना. ऑलरेडी केला आहे का नाही तसा, म्हणून मी व्हिडिओ काढतो. IDFC वाल्यांनी इथे तासभर गोंधळ घातला मी घरी नसताना, आणि ते पण संडेला का नाही व्हिडिओ काढला पाहिजे मी? कुठल्याही संडेला तर येणं भाग. तुम्ही तरी कुठं लिगली आलाय? तुम्ही इन्फॉर्म न करताच आलाय. तुम्ही सुद्धा लिगली नाही आला. आलोय ना साहेब, असं पण आहे ना. तुम्ही एक नियम पाळला आणि 10 नियम तोडले म्हणजे लिगली होत नाही. सगळे नियम पाळायचे का? बरोबर आहे. म्हणजे आता तुम्ही हे जे बोललात की माझी नोकरी खाताय का? बँकेने सगळे तुम्ही जे मला शब्द वापरले की तुम्ही माझी नोकरी खाताय का, मग तुम्ही ही कसं वाक्य बोललात? का बोललात? कारण तुम्ही नियम तोडून आलाय ना. तुम्ही जर नियम सगळे मान्य असतं ना, तुम्हाला हे बोलायची गरजच पडली नसती. तुम्ही नियम पाळलात का सगळे? ठीक आहे. म्हणजे काय म्हणतो तुम्हाला आता? मी सांगितलं, तुम्हालाही सांगतोय त्यांनाही सांगतोय, 2-3 महिने नाही करू शकत आपण. इन फ्युचर सेटलमेंटच होणार आहे. बाकी सगळ्यांचेच होणार आहे. माझ्याकडे जॉबच नाही. 4 महिने 5 महिने झाले मी घरी बसून आहे. इन्कमच नाही आहे माझ्याकडे. हेल्थमुळे नाही मला जॉब करता येते. हे बघा, हा मागून आहे BP 180. आता बजाज RBL कार्ड नंबर काय? कार्ड नंबर काय? कार्ड नाही सोडी तुमच्या कार्डवर तुम्ही लोन मारलेलं आहे. नंबर असेल ना काहीतरी. काय म्हणतात? कार्ड रोल त्याचा अकाउंट नंबर असेल सर. त्याचं कार्ड. ठीक आहे. RBL साठी आलं डायरेक्ट बँकेतून आलं? एजन्सीमधून आलं. काय नाव तुमचं? तुमचं नाव? सूर्यकांत. ID दाखवा.
एजन्सीचं नाव काय आहे तुमच्या? एजन्सी किनोट. आय डी व्हिडिओ रेकॉर्डिंग करते. होणार आहे. ऑथरायझेशन लेटर. तर ऑथरायझेशन ठीक आहे, कारण मला तर मेसेज आला आहे किनोटचा, बँकेनं पाठवलं आहे की किनोटकडे माझं ऑथराईज केलं आहे. हां, तर ठीक आहे, होतं. पण तुमचं मला आहे ते कर्ज म्हणून सांगितलं. DRA लायसन्स तुमचं, हां DRA लायसन्स तुमचं, DRA सर्टिफिकेट असतं म्हणून त्याला ID बनतो, नाही ID बनत नाही. आय डी दाखवा, काहीतरी दाखवा. ID सर्टिफिकेट आता मला काढावं लागेल. DRA कारण तुमचं DRAचं मला ID वरती तुमचा एजंट कोड असेल तरी चालेल, DRA सर्टिफिकेट आहे माझ्याकडे. हरकत नाही. आता दुसरी गोष्ट, तुमच्या किनोटचं